नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता चौथीच्या परिसर अभ्यास भाग 1 मधील आपण 4 नंबरचा पाठ बघणार आहोत। पाठाचं नाव आहे आपले हरित सहचर। विद्यार्थी मित्रांनो, सहचर म्हणजे काय रे? सहचर सहचर म्हणजे आपण त्यांच्या बरोबर जीवन जगतो, आहे का नाही? सहचर म्हणजे ज्या प्राण्यांबरोबर आपण जीवन जगतो ते सगळे आपले कोण येतं? सहचर आहेत किंवा मित्र आहेत। सहचर म्हणजे मित्र, एका प्रकारे प्राणी आपले मित्रच आहेत, लक्षात ठेवा। तर मी काही तुम्हाला वर्णन देणार आहे, त्या वर्णनावरून ते काय आहे मला तुम्ही सांगायचं बरं का। आता पहिलं वर्णन मी सांगतोय बघा। मी उंच वाढत नाही, माझे खोड टणक असते, त्यावर काटे असतात, मला फुलांचा राजा म्हणतात। हा काय रे उत्तर? गुलाब, बरोबर। आता दुसरं बघा, वर्णन एक सांगतोय, ते वर्णन कशाचं आहे ते तुम्ही सांगायचंय। मी एक पालेभाजी आहे, माझ्या पानांची चव आंबट असते, मी उंच वाढत नाही, माझे खोड हिरवे आणि मऊ असते। आता पहिलं जे तर ते काय आहे? गुलाब। हा पुन्हा एकदा ऐका आणि विचार करून मला सांगा। मी एक पालेभाजी आहे, माझ्या पानांची चव आंबट असते, मी उंच वाढत नाही, माझे खोड हिरवे आणि मऊ असते। कोणती भाजी रे ही? आंबट भाजी कोणती असती? आंबट भाजी असती आंबट चुका। लक्षात घ्या, आंबट चुका हे जे वर्णन आहे तर ते कोणत्या भाजीचं आहे? आंबट चुका या भाजीचं आहे बरं का। त्याच्यानंतर तिसरं जे वर्णन सांगतोय मी तर ते नीट लक्ष देऊन ऐका, त्याच्यावर विचार करा आणि ती कोणतं प्राणी आहे किंवा पक्षी आहे किंवा झाड आहे, वनस्पती ते सांगायचं। माझे खोड नाजूक, त्यामुळे मला आधार मिळतो, मला हिरव्या रंगाची फळे येतात, माझ्या फळांची चव कडू असते। कोणतं फळ कडू आहे रे? सांग बरं, सांग। कैरी, कारलं। बघा त्यांनी उत्तर बरोबर सांगितलंय। माझे खोड असते नाजूक, आता कारल्याचा असतो वेल, आणि त्यामुळे मला आधार लागतो। वेलीला काय लागतो? आधार लागतो। हिरव्या रंगाची फळे येतात, आणि फळ कसं असतं? कसं असतं? बरोबर आहे, तसंच आहे ते, वेकअपला पडली असू दे। हा तर काय ते? कारलं। बघा कारलं काय आहे? कारलं। आता चौथं जे वर्णन सांगतोय तर ते ऐका आणि मला सांगा काय? मी उंच वाढतो, माझे खोड टणक असते, मला पारंब्या असतात, आणि मला लाल छोटी छोटी फळे येतात। पारंब्या कशाला असतात सांग? वड। बघा तिने उत्तर सांगितलंय बरोबर, वड। वड बरोबर। आता मी तुम्हाला मगाशी बाहेर जाऊन आपण वांग्याचं काय पाहिलं रे? झाड पाहिलं। हा त्याची वांग्याच्या झाडाचे काय काय पाहिले आपण? फुलं पाहिले, कळ्या पाहिल्या, अजून देठ पाहिलं, वांगी पाहिली, पिकलेली वांगी पाहिली, बिया पाहिल्या, रोप पाहिले, झाड पाहिलं, बरोबर। तर कोणत्याही झाडांची एक काय असते तर एक प्रक्रिया आहे बघा। झाड कसं उगतं किंवा एक सर्कल आहे, असं चक्र आहे बघा, चक्र। त्या चक्रानुसार झाड तयार होतं आणि पुन्हा ते फळं देतं, फळं देऊन बिया तयार करतात, त्या बिया पुन्हा रुजतात आणि त्याच्यापासून काय तयार होतं? पुन्हा एक झाड तयार होतं। तर ती कोणतं चक्र आहे आपण बघूया। मगाशी आपण पाहिलं होतं, आहे का नाही? तर बघा झाडांचं चक्र म्हणजे काय चक्र आहे बघा। बघा इकडे लक्ष द्या। हा पहिल्यांदा काय येतं रे? कळी, आहे का नाही? कळीचं काय तयार होतं रे? फुलं। हा मगाशी आपण पाहिलं फुल गळून जातं आणि त्याच्या जागेवर काय येतं? फळ येतं। फळ काय येतं? फळ। फळ येतं। फळात काय असतात? बिया, बरोबर, बिया असतात फळामध्ये, फळामध्ये। आणि बिया काय होतात रे? ते बिया जमिनीवर पडल्यानंतर त्या रुजतात आणि काय तयार होतं?
कोंब आणि मुळे तयार होतात. मुळं, झाडाचे कोंब म्हणजे कोंब तयार होतो. आंब्याचं झाड पाहिलंय, कोय टाकल्यानंतर एक कोंब येतो आणि त्याला खाली मुळ्या तयार झालेल्या असतात. मुळं आहे का नाही, तसं कोंब आणि मुळ्या येतात. आणि त्याच्यानंतर पुढं काय तयार होतं, त्याचं रोपटं होतं एक छोटस, आणि रोपट्याचं काय होतं, झाड होतं. बघा झाड. मगाशी आपण एक उदाहरण पाहिलं वांग्याचं, आपण जाऊन पाहिलं बाहेर तर वांग्याचं झाड पाहिलं, त्याला फुलं होते, कळ्या होत्या. त्याच्यानंतर काय होतं अजून, त्याच्यानंतर काय होतं तर वांग पिकलं होतं, त्याच्यात बिया होत्या. त्या बिया जमिनीवर पडल्यानंतर पुन्हा वांग्याचं काय तयार झालं, झाड तयार झालं. तर ह्याला काय म्हणतात, या प्रक्रियेला काय म्हणतात. झाड हे असं का करत असेल बरं, का करत असेल झाड असं, हा का करत असेल. तर ही कोणती प्रक्रिया आहे, प्रजनन प्रक्रिया किंवा पुनर्निर्मिती. म्हणजे कोणताही सजीव आपल्यासारखंच सजीवांना जन्माला घालतो किंवा आपला वंश वाढवण्याचा प्रयत्न करतो, त्याची ही प्रक्रिया आहे बघा सगळी. आता प्राण्यामध्ये प्रक्रिया वेगळी आहे, झाडांमध्ये वेगळी आहे. प्रत्येक झाड असंच करतं. आंब्याचं झाड पाहिलंय, हा आंब्याची कोय पडती, कोय पाडल्यानंतर त्याला कोंब येतो, मुळे येतात, ते मोठं होतं, रोप तयार होतं, मग आंब्याचं झाड तयार होतं. आंब्याचं झाड तयार होऊन काय होतं रे, त्याला आंबे लागतात. आंबे लागायच्या आधी त्याला काय येतो, तुरा येतो, फुलं येतात बारीक बारीक, तो गळून जातो. त्याच्या जागेवर कायऱ्या लागतात. कायऱ्या पिकतात. पिकल्यानंतर आंबा होतो. आपण आंबा खातो, कोय फेकून देतो, पुन्हा कोय जमिनीत पडली, पुन्हा आंबा तयार होतो. तर ह्याला पुनर्निर्मिती प्रक्रिया म्हणतात, किंवा झाडांचं प्रजनन असं होतं बघा, पुनर्निर्मिती होत राहते. आलं का लक्षात. आता मला सांगा पोरांनो, मुलांनो एक सांगा, आंबा स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो का. आंबा कोणाकडून भाकरी घेतो का रे, जेवायला घेतो का. आंबा कोणाकडून भाकरी भात चपाती म्हणतो का मला द्या. मग आंबा काय खातो, कस काय मोठा होत असेल, कोण सांगतं. यश सांग रे मला उत्तर. हा जमिनीतून काय होतं, मुळं काय शोषून घेतात, अन्न घटक शोषून घेतात. आणि अन्न घटक शोषून घेतल्यानंतर पाणी आणि अन्न घटक याचा वापर करतात झाडं. आणि सूर्यप्रकाश पडतो, सूर्यप्रकाशाचा वापर करून स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. जो सूर्यप्रकाशाचा वापर करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात, प्रकाश संश्लेषण. काय म्हणतात, प्रकाश म्हणजे उजेड, संश्लेषण म्हणजे ओढून घेणे, शोषून घेणे. आलं का लक्षात. तर झाडं काय करतात, प्रकाश संश्लेषण करतात. आणि बघा मग झाडाचे पण 3 प्रकार आहेत. म्हणजे स्वयंपोषी जे स्वतःचं पोषण स्वतः करतात त्याला स्वयंपोषी म्हणतात. कशाचा वापर करून, तर सूर्यप्रकाशाचा वापर करून स्वतःचं पोषण स्वतः करतात. आंब्याच्या झाडाला आंबे आले म्हणजे ते त्याचं फळ, ते त्याचं अन्न आहे का रे, आंबा नाही. त्याला पुनर्निर्मिती करायची म्हणून आंबा तयार होतो, लक्षात घ्या. पण आंबा स्वतःचं पोषण कसा करतो, तर सूर्यप्रकाशाचा, पाण्याचा आणि अन्न घटक जमिनीतून जे मिळतात या तिन्हीचा वापर करून आंबा स्वतःला जगवतो. तर हे जे असे कोणकोणते अजून झाड आहेत बरं की ते स्वतः मोठे होतात आपोआप. रानटी झाड, कडुनिंब, त्याला कोणी खत टाकतं का रे, बाबळीला कोणी खत टाकतं का, कडुनिंब तेच. चिंचेला खत टाकतो का रे आपण, टाकतो आता बागात लावल्यामुळं, आहे का नाही. आंबा, पेरू, वडाला कोणी टाकतं का रे खत, पिंपळाला
चिक्कू आहे का नाही, इत्यादी काय येतं जे झाड आहेत ते स्वयंपोषित. आता दुसरा प्रकार आहे परपोषी. परपोषी बघा शब्दातच त्याचं उत्तर आहे. पर म्हणजे दुसरे, पोषी म्हणजे दुसऱ्यावर पोषण करणारा. काही झाडं असे आहेत की ती जमिनी उगत नाहीत, ते कुठं उगतात, झाडावर उगतात. आणि जे झाड अन्नद्रव्य घटक ओढून घेतं ना, तेच घटक ते ओढून घेतात आणि त्याच्यावर ते मोठे होतात. तर त्याला म्हणायचं परपोषी. तर त्याचं उदाहरण कोणतं आहे, अमरवेल. अमरवेल, अमरवेल नावाचा एक वेल आहे. तो काय करतो, आंब्याच्या झाडावर उगतो. बांडगुळ म्हणतात त्याला. काय म्हणतात, बांडगुळ. बांडगुळ शब्द आहे बघा, गावठी शब्द बांडगुळ म्हणतात. बांडगुळ म्हणजे दुसऱ्याच्या अन्नावरती जागणारा बांडगुळ. आता तिसरा जो प्रकार आहे तो काय आहे, कीटक भक्षी. कीटक, हा कीटक म्हणजे किडे, भक्षी म्हणजे भक्षण करणे. किड्यांना खाऊन जागणारे वनस्पती पण येतं. त्यांच्याकडे असे फुलं असतात किंवा असं निसर्गाने त्यांना वरदान दिलेलं आहे की त्याच्यामध्ये किडा गेला की तो अडकतो आणि त्याचं पचन होतं त्या किड्याचं आणि त्याच्यातून ते वनस्पती जागतात. तर त्या वनस्पती कोणकोणत्या आहेत, घटपर्णी आणि ड्रॉसेरा. ड्रॉसेराला मराठी शब्द आहे बघा, दवबिंदू. हा, तर तुमच्या लक्षात आलं पाठाचं नाव काय होतं आपल्या, आपले हरित सहचर. हरित म्हणजे हिरवे, सहचर म्हणजे मित्र. आपले हरित सहचर. तर आपण पाहिलंय आजच्या या पाठाच्या घटकामध्ये. बरोबर, कळलं? ओके.